राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी सौंदती देवाला जाऊन आलो, त्याचा ब्लॉग केलेला आहे. तो पाहिला का तुम्ही? पाहिला नसेल तर आय बटनवर मी त्याची लिंक देतो, तो पहा. आता मी त्याजवळील गावे फिरणार आहे. आता परसगड किल्ल्याला जाणार आहे, परत चिंचणीला जाणार आहे आणि भरपूर ठिकाणी जाणार आहे. चला तर पाहूया, लेट्स सी नाव. आता आलेला आहे परसगड किल्ला सौंदती येथे. चला तर पाहूया. बघा, असा किल्ला आहे, बाहेरून असा दिसतो. आता आत बघूया काय काय आहे. हे सगळे भाविक आलेले आहे, पर्यटक किल्ला फिरण्यासाठी. हे सौंदती पासून वरच आहे, म्हणजे जिथे रेणुका मातेचे मंदिर आहे तिथून काही अंतरावरच 5 ते 10 मिनिटात इथे परसगडला येते. बघे काय आहे बघायला. मान परशुराममध्ये माकडे आहे. माकडाला खायला काहीतरी घेऊन जावं असं इथे लावलेलं आहे पुस्तक. माकडे आहेत वाटतात. माकडे आहे, माकडासाठी बिस्किट घेतलेलं खायला. नाही, बिस्किट पण महाग आहे. इथं कर्नाटकामध्ये फक्त पैसे काढतात. हे जी MRP 5 रुपये आहे, पण हे 7 रुपयाला 10 रुपयाला एक विकतात. हे पैसे काढतात भरपूर तिथे, त्यामुळे सावधानी जपून राहायचं. आता 20 रुपयाला 3 बिस्किट पुढे घेतलेलं आहे. त्यांच्यावर जरा कंप्लेंट केलीच पाहिजे. पैसे बघा मित्रांनो, चपलानं मारतात. परिश्रम काही शास्त्र काय माहीत, परिश्रमचा लाभ मिळत असेल. येथे परशुरामच्या पादुका आहेत. पहिल्यांदाच परसगडला आलेला आहे. बघूया आता काय आहे बघायला. इथे तिकीट 10 रुपये. आता किल्ल्यावर फिरायचं 10 रुपये. महाराष्ट्रात भारी आहे, फ्रीमध्ये फिरवतात. आता हे बघा, किल्ल्यामध्ये चाललेलं आहे. बघू, हे असा प्रवेशद्वार आहे. सगळेजण चाललेलं आहे. बघा, भाऊ आहे, हे आहे, बाबा आहे. चला फिरूया. असा गड आहे. सगळा गड पडला वाटते, सगळं पडलेलं दिसायला. बघे, चला पुढे काय काय. ते देव आहे. गडावर पवन चक्कीच लावलेलं दिसायला जास्त. दगड एकमेकांना. हे बघा, सगळ्यांनी दगड रचलेली आहेत. हे बारीक बारीक इथं वर अशी दगड रचल्यावर अशी मान्यता आहे की तुमची इच्छा पूर्ण होते. या साईडला पण असं आहे. पण या दगडावर नावं लिहिलेलं लोकांनी नाही केलं पाहिजे, चुकीचं आहे. ही बघ, सगळीकडे दगड रचलेले आहे. सगळ्यांना इच्छा पूर्ण करायच्याच आहे आपली. हळू तर नजारा बघे. खाली आपले गड खाली उतरत चाललेला आहे. पायऱ्या आहेत, माणसाची खाली चाललेली आहे. तर आज 1 जून आहे, माझ्या आईचा वाढदिवस आहे. आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काय वाढदिवसाला फिरायला आला होय डोंगराला? होय होय होय. चला चला. परसगडला आलेला का नाही? आलेल की, लहानपणी येऊन गेलेलो, त्याच्यानंतर आता आलोय. हां हां. आणि कुठं कुठं फिरायचं? आता पुढे जायचं, चिंचणी, मायाका, नरसोबाची वाडी आहे, जायचं पुढचे ठिकाण. पुढचे ठिकाण फिरायचं खाली बघ. चला फिरूया. सगळ्या पायऱ्याच आहेत. हो, असं चालतं जायचं आणि कडनं असं पोखरल्यागत आहे. तर बघूया खाली काय आहे बघायला नजारा. पण दरीतनं चालताना मजा आली. चालताना कसं वाटायले?
भरपूर चाललाय त्यामुळं नको वाटलंय. मग फिरायचं असल्या असंच फिरायला लागते. भरपूर पायऱ्या आहेत, जाईल तिकडं पायऱ्याच आहेत. काय करायचं मग, काय उपाय काय ज्या काय उपयोग आता, आधीच केलेले आहे ना सगळे. काय लिफ्ट करूया आपण. लिफ्ट करूया. गड पर्याय असं आहे की रेलिंगवर बसायचं आणि जायचं, गोई फास्ट जाते, चालायला लागत नाही काय नाही. त्याच्यावर एक शेट बसवायचं आणि गोई खाली बेरिंग लावून फास्ट. ही माणसं थकलेली आहेत, पायऱ्या भरपूर आहेत वाटतं. भरपूर खाली आहे. एका माणसाला विचारले जे जाऊन आला, खाली बघण्यासाठी तळे आहे. हळू या, आई मागून आल्यात. बघूया आपण ट्रेकिंगला कसं जातो तसं सेम आहे. दगडातनं उतरल्यागत बघा. हे खाली पण हे पूर्ण असा डोंगर मला बघा. खारताय बघा. कुठे गेली खारताय, तर कुठं तर आहे बघा. खारुताई गेली. खारुताईच्या पाठीची 3 बोटं निशाण आहे. हे असं पुराणात आहे की रामानं त्याच्या पाठीवर हात फिरवला होता तेव्हा ते 3 बोटं उठली होती. असं पूर्ण परसगड खाली उतरला आहे. अजून खाली आहे, चला तर पाहूया. उतरत आलं आहे मित्रांनो. रेणुका मातेच्या नावानं उद परशुरामाच्या नावानं उद मातंगीच्या नावानं उद महर्षी जगदन्य नावाच्या ऋषीचं उद माझ्या आईचं चालू असं हळूहळू उतरतच चाललेलं आहे. असं चाललं खाली. आता खाली माकडं आलेले आहेत. आई बाबा आणि भाऊ खाली बसलेले आहेत. आवाज त्यांनी अडच का हे व्यू खाली जायचं वरच आहे. बघा व्यू. चला खाली जाऊया. बघा खोबणी अशी आहे फोटो काढण्यासाठी. जायचा वाट आहे रोड. त्या पहिला खाली बघून येतो काय आहेत. माकडांना खाया भरपूर पण पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था करूया आपण. या माणसं खायला घालाय. तर खाली उतरून आलेलं आहे आणि तर उतरायला आहे. चला तर ट्रेकिंग केल्याचा आनंद कसा आहे ते परत गडावर यायचं लगेच आनंद घेणार. बोर्ड लावलेला आता बघितलं आपण. मार्केटिंग भारी केली की माकडाला खायला लागते त्यामुळे अन्न घेऊन जा. त्यांचं पण प्रोडक्ट खपता आणि माकडांना खायला पण मिळेल. आता वर गडावर असं दिसते बघा. हे गाव आहे. अजून खाली आहे इकडे तिकडे बघूया चला. असा एक गड आहे. माकडे भरपूर आहेत, त्यांना खायला भरपूर झाले. पाण्याची व्यवस्था नाही, काय ते करूया आपण पाण्याची व्यवस्था. बघा आजीने पाणी पाजवत आहे. पाणी पाणी पाहिजे. आता इकडे सौंदर्य देवाला आल्यामुळे जिमला गेलो नव्हतो, पण इथं परसगडला आल्यामुळे फुल व्यायाम झाला आहे. जिमपेक्षा पण जास्त 2 दिवसाचा व्यायाम एकाच दिवशी जो आता आजची केले होते.
दगडावर दगड रचून ठेवलेले आहे. बघा माकडे माकडे बघा आपल्या बाळाला घेऊन चाललेलं आहे. मंकी बॅग म्हणतात ना त्याला बॅग वर घेऊन बसलेलं आहे. तो खाली आलेलं आहे मंदिर. आलेलं आहे इथे खाली मंदिर आहे. मंदिरात जाय बघे कोणत्या देवाचं मंदिर आहे. बघा गड कशाला गड दिसते बघा किती उंच तिकडे आहे. मित्रांनो आलेलं आहे बघा पाण्यामध्ये. बघा मित्रांनो गप्पी मास आहेत. हे पाय ठेवले की सगळं स्वच्छ करतात. पाण्यात जलाशय पाण्याचा तिथं स्रोत आहे. तिथं जाऊन आलो. पाणी पण उडवलेलं बघितलं. आता देवा दर्शन घेऊया. चला आहे मंदिर चला जाऊया. आहे मंदिरापाशी दगडच आहेत. दगडामध्ये रेणुका मातेचं परशुराम देवाचं आणि महर्षी जमदग्नी ऋषी आणि कोणतं तर 2 देवाचं मंदिर होतं. हे परशुरामगड असल्यामुळे त्या सगळ्यांचं देव होतं. वस्ती आलं दर्शन एकदम मस्त परसगडाचं एकदम मस्त आहे. येताना काय वाटलं एक्सपिरियन्स? काय ना मस्त छान आहे. एक्सपिरियन्स पायऱ्या भरपूर आहेत त्यामुळे उतरायला नको वाटते. आता जाण्याचा मार्ग कसा आहे बघायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटला? छान. चला जाऊया. लेट्स गो. आलेलो आहे आता जाण्याचा मार्ग चालू आहे. जर्नी स्टार्ट हुई अभी. हाय गो नहीं बोलने का जाने का चल. तर लावा चालू आहे. 3 तर बसलेला आहे. 4था एक बसला. तर लावताना कधी बी डोक्याला लावायची सप्पय भागला ते तिरका भागला लागणार नाही. मग ते सप्पय असं लावलं की आणि वर चढत जाणार. आपल्याला बिल्डिंग चढवायच्यावर हे का 3, 4, 5 मजली तर चाललेला आहे. माझी इच्छा आहे माझं सोनोन एम्पायर वर्ल्ड की दुनिया की सबसे बड़ी कंपनी म्हणून तथा असतो. 5 वर्षात मी पहिला फायनान्शियल फ्रीडम होणार. त्यानंतर आमच्या पुढील 10 वर्षात सोनोन एम्पायर हे दुनिया की सबसे बड़ी कंपनी बनेगी. तथा असतो तथा असतो तथा असतो तथा असतो. लावला अरे मोठं तसं नाही पसरट ठेवायचे. भाई साहब पसरट खाली ठेवा हो. बिल्डर बिल्डरचा थर लागला का बघे. हा लागला. अरे अनेक लावले 5 झाले 4 झाले. खालचा दुसऱ्या जायचे वरचा लाव. 5 तर लावलेला आहे. काय इच्छा व्यक्त करा की बाबा आईला घेऊन जात आहेत वर. एवढा वर टेकडा आहे. आईने आता एक खेप केलेला आहे पूर्ण. बाबा पण बसलेले आहेत. आता दुसरा खेप करायचा आहे. चला चला रेडी. दादा गेल्यावर ग्रुपमध्ये ट्रेकिंग करायचं. एकटं करायचं नाही कारण बोलत बोलत कधी रस्ता गेलेला कळत नाही. नाहीतर गाणे तर लावून जायचं.
दोन्हीपैकी एक काय तर ही टीप आहे ट्रेकिंग कर. आता मी कसं व्लॉग करत चालले त्यामुळं काय वाटत नाही. माकड आहे माकड. हनुमान पाणी पाणी द्या आलो जावा. हो माकडाला पाणी आणलेलं आहे. दादाच्या ह्याच्यावर आलेला आहे माकड. का जय हनुमान पांदर दे पान दे पिते घेऊ पान देऊ पान पिऊ. बसू दे काय करणार. पान दे पाणी काय करणार. पान दे पान पिते पे प्या प्या. बाबांच्या ह्याच्यावर मी बसलेला आहे माकड. बाबा पाणी प्या प्या. हनुमान दादा माकडाला घेऊन चाललेला आहे. बजरंग बली विराजमान झालेले आहेत. जय हनुमान डबल हनुमान. जय श्रीराम. जय हनुमान. काय नाही पेन नाही पान देतो सर. जय मित्रांनो बघा माकडाला पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. पाणी पिण्यासाठी मग दिलेलं आहे. मला तिथे सापडला मग. शेवटी आपण आपली कमिटमेंट पूर्ण केली. जय हनुमान जय श्रीराम. काही पूर्ण आपापलेले आहेत. कसं वाटलं परत येणार का आता परत काय येते. जय हनुमान. माकडं बघितलं का मित्रांनो. खूप मजाच झाली. वाटलं माकडाचा एक्सपिरियन्स छान वाटला. अंगावर बसल्या काय भीती वाटली का नाही. होय काय फिलिंग काय होतं. काय करतात का काय. डोक्याला वा काढत होते. माझ्या अंगावर एक बसले होते माकड. हे मजाच वेगळी असते. पवनचे क्या आहे हे सुझलॉन कंपनीचे आहे. ते लिहिले आहे बघा सुझलॉन आहे काय. SULZON सुझलॉन. या सुझलॉन कंपनीमध्ये मी सुद्धा शेअर घेतलेले आहेत. तुम्ही पण घेऊ शकता. पण ॲनालिसिस करा. हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुमचं तुम्ही ॲनालिसिस करून घ्या. ओके दिस इज अ डिस्क्लेमर. मित्रांनो आता पूर्ण गडावर चढून आलेला आहे. गडामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. फिरायला तर मिळालंच पण मजा झाली. भरपूर बायका त्यांना चालायला काय येत होतं काय पण आमच्या चालण्यासाठी वेळ लागला. आई थकलेले होते तरी आत्ता आलेले आहेत. गडावर एवढं फारसं काही बघण्यासाठी नाही. खाली रेणुका मातेचं आणि परशुराम देवाचे मंदिर आहे. खाली जाताना अशी उत्सुकता होती की खाली आपल्याला काय तर बघायला मिळेल. पण तसं काय नाही तर डेव्हलपमेंट केली पाहिजे. तिथे पैसे पण भरपूर होतात. आधी एंट्री आला 30 रुपये. ते पार्किंगचं 30 रुपये घेतलं गाडीचं. परत आधी आला प्रत्येकाला 10 रुपये पण व्यवस्था तर नाही. आणि इथं नारळ फोडा बी 10 रुपये दक्षिणा. पैसे करण्याचं काम झालं फक्त दुसरं काय नाही. मित्रांनो आता परसगड फिरून झालेला आहे. मित्रांनो कसा वाटला हा आजचा व्लॉग. आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटणारा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.